जनशक्ती न्यूज, जनतेसाठी, जनतेसोबत. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग. हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलंय. सोलापुरात तरुणांमधील हिंसक प्रवृत्तीने पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण केला आहे. MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील नई जिंदगी परिसरातील मौलाना आझाद चौक येथे 21 मे रोजी किरकोळ कारणातून 3 तरुणांवर 2 युवकांनी धारदार शस्त्रानं हल्ला करत गंभीर जखमी केले. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी युवकांवर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. अरमान, मुस्तफा आणि फरहान असे जखमी तरुणांचे नाव असून त्यांच्यावर सैफ आणि जैद यांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. दरम्यान या प्रकरणातील आरोपी सैफ मखदूम शेख याचा शोध घेत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला परिसरातून पायी चालवत नेले. गेल्या काही महिन्यात सोलापुरात किरकोळ वादातून धारदार शस्त्रांचा वापर, टोळक्यांची दादागिरी, सोशल मीडियावर स्टेटस आणि रीलच्या माध्यमातून स्वतःला भाई किंवा हिरो दाखवण्याची मानसिकता वाढताना दिसत आहे. काही तरुण अभ्यास, करिअर आणि कुटुंबियांच्या अपेक्षा बाजूला ठेवून कट्ट्यावर वेळ घालवणे, रील बनवून प्रसिद्धी मिळवणे आणि दहशत निर्माण करण्यातच स्वतःचा रुबाब समजू लागले आहेत. मात्र अशा दिखाव्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते हे अनेकांना उशिरा समजते. आजची स्पर्धा ही कट्ट्यावर कोण मोठा याची नसून करिअरमध्ये कोण पुढे जातो याची आहे. मोबाईलवर रील बनवण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास, कौशल्य आणि स्वतःचे भविष्य घडवण्यावर भर दिल्यास समाज आणि कुटुंबाचा अभिमान वाढेल. बेरोजगारी, चुकीची संगत, सोशल मीडियाचा अतिरेक आणि पालकांकडून कमी होत चाललेले लक्ष ही वाढत्या हिंसाचारामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत. अनेक तरुण क्षणिक रागातून किंवा वर्चस्व सिद्ध करण्याच्या मानसिकतेतून थेट हिंसक मार्ग स्वीकारताना दिसत आहेत. परंतु गुन्हेगारीतून कोणाचेही भविष्य घडत नाही. उलट आयुष्य तुरुंग, कोर्ट आणि पोलीस स्टेशनच्या फेऱ्यांमध्ये अडकते. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले असून गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. मात्र केवळ पोलिसांवर जबाबदारी टाकून चालणार नाही, तर समाज आणि पालकांनीही आपली भूमिका ओळखणे आवश्यक आहे. पालकांनी मुलांच्या मित्रपरिवारावर, त्यांच्या वागणुकीवर आणि सोशल मीडियावरील हालचालींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. संवादाचा अभाव आणि दुर्लक्ष यामुळे अनेक तरुण चुकीच्या मार्गाला लागतात. कोणतीही समस्या, वाद किंवा मतभेद यांचे समाधान शस्त्रातून कधीच होऊ शकत नाही. संवाद, संयम, शिक्षण आणि कायद्याचा मार्ग स्वीकारणे हाच सुजाण समाजाचा पाया आहे. कट्टे गरम करण्यापेक्षा पुस्तकं उघडा, रीलपेक्षा रिअल आयुष्य घडवा, हा संदेश या घटनेतून तरुणांसमोर पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिर, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग. डायनामो एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन शोधत आहे इयत्ता 1 ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश शिकवण्यासाठी उत्साही महिला शिक्षिका. जर तुम्हाला मुलांशी इंग्रजीमध्ये आत्मविश्वासानं संवाद साधता येत असेल आणि शिकवण्याची आवड असेल तर ही संधी तुमच्यासाठीच. समाधानकारक मानधन देण्यात येईल. त्वरित संपर्क साधा 7020046690.